मराठी मॅन्युफॅक्चरर, फर्निचर मॅन्युफॅक्चरर मराठी खूप कमीच आहेत. म्हणजे मुंबई महाराष्ट्रामध्ये पहिलेच ऐकले मी. मुंबई महाराष्ट्रामध्ये 90% इतर कम्युनिटींनी पूर्णपणे फर्निचर इंडस्ट्री बोलाल ना तर कॅप्चर केलेली आहे. तर त्यात आत्ता मागील 5 ते 10 वर्षापासून काही मराठी उद्योजक आहेत जे फर्निचर इंडस्ट्रीमध्ये कामाला आहेत. त्यापैकी मी एक आहे. आणि खूप मोठं मार्केट आहे फर्निचर मार्केट. जरी आपण महाराष्ट्रापुरतं जरी करू शकलो आणि देशापुरतं जरी करू शकलो, तुम्ही गुगलवर माहिती काढाल तर ते कितीतरी बिलियन जनरेट होतात इयरली. त्यामुळे खूप मोठं मार्केट आहे. मी तर प्रत्येक मराठी उद्योजकाला सांगेन ज्यात डिझायनिंग किंवा इंटेरियर रिलेटेड काही याला आवड आहे बिझनेस करायचा, त्याने फर्निचर बिझनेस नक्की ट्राय करावा. बरोबर. मराठी लोक जनरली काय, आधीची पिढी मला पण नाही माहिती की काय एवढी घाबरायची, पण आत्ताची पिढी थोडीशी मला असं वाटतं की प्रयत्न करतायत. येस. आणि त्यातले तुम्ही एक आहात की फर्निचर. कारण मी तर आहेच ऐकलं, तुम्हीच पहिले ऐकतात की जे फर्निचर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कोणीतरी आहे मराठी माणूस. त्याचं एक कारण आहे. मी फर्निचर निवडण्यामागे मी जसं तुम्हाला सांगितलं की मी फर्निचरच्या आजूबाजूलाच वावरलो आहे. तर मी पाहिलं आहे लोकांना कुठून ते कुठे गेले बिकॉज ऑफ दिस बिझनेस. तर मलाही माझ्यावर विश्वास आहे आणि मला माझ्या बिझनेसवर विश्वास आहे की हा बिझनेस ज्यावेळी मी एंड ऑफ द माझा ज्यावेळी बिझनेस म्हणजे काम करणं मी थांबवेन, त्यावेळी मी एक चांगल्या लेवलला पोचवून ठेवेन. आणि मग माझा जो कोणी कॅरी फॉरवर्डर असेल घेऊन जाणारा, तो इझी चांगल्या स्टेपवर तो अजून पुढे नेऊ शकतो. म्हणजे बिझनेस खूप आहे फर्निचरमध्ये. आणि इकडे तुमची कला जर तुमची चांगली आहे, क्रिएटिव्हिटी तुमच्याकडे आहे, तर स्काय इज द लिमिट. तुम्ही भरपूर पैसे बनवू शकता. बरोबर. तुमचं लॉंग टर्म विजन आहे हे पण मला दिसतंय याच्यातून. कारण का ते लॉंग टर्म विजन पाहिजेच आपल्याला मध्ये, तरच तो बिझनेस तेवढ्या लेवलला आपण घेऊन जाऊ. बिझनेस करण्याचा उद्देश हेच असावं की बिझनेस आपण फक्त आपल्यासाठी नाही करत, आपल्यासाठी जी माणसं कामं करतात, टेक्निशियन, क्राफ्टमॅन, त्यांची घरं आपल्यामुळे चालतात, तर आपण त्यांच्यासाठी आपल्यानंतर ती कंपनी त्यांना म्हणजे त्यांना ते सपोर्ट देता आला पाहिजे कंपनीने. आणि आपली कंपनी डे बाय डे वाढत गेली पाहिजे. आज तुम्ही टाटाचं नाव माहीत असेल, तुम्हाला अंबानी, अडानी माहीत आहे. ते ओव्हरनाईट झालेलं नाही. त्यांनी 40-40, 50-50 वर्ष त्यांची मेहनत आहे त्यामागे. तर ते करावंच लागतं प्रत्येक बिझनेसमध्ये. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला आहे म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडला आहे. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.